नमस्कार मित्रमंडळींनो. तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते. माझं अंगण स्वच्छ झाडून झालं, गुरांची झाडलोट झाली, आंघोळ झाली आणि आता देवपूजा करून घेतली. आणि आज आहे शनिवार. तर मामांचा शनिवार असतो, तर शाबू करायचा आहे. आणि तर गुरांना तिकडं बांधून त्यांना वेल टाकून घेतले ते. आणि आज राधाचा आवराचे वेण्या घालायचे ते. त्याआधी चला शाबू करून घेऊ आणि मग राधाच्या वेण्या घालू. इथं बटाटा आणि मिरची चिरून घेतली. शाबू पण चांगला भिजला होता. त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले. कढई गरम करायला ठेवली आता. आणि आता शाबू करून घेते. शाबू टाकला आता शिजायला. शाबूला झाकून ठेवते 2 मिनटं चांगला वाफळून. आणि भाजीची तयार करते. आज काय आम्ही दोघंच, तर चला भाजी करून घेऊया. वर्षा गेली तिकडं माहेरी, कार्यक्रम होता त्याच्यामुळं 2 दिवस झालं गेली. आज येईन 3-4 वाजेपर्यंत. तर आमच्या दोघांपुरतीच भाजी करायची. त्यासाठी आता बटाट्याची सरबरीत भाजी करायची, करून घेते. छानशा राधाच्या 2 पोण्या घातले ते. त्याला रिबीन लावली छान अशी. चला हेच आता मस्तपैकी अशी बटाट्याची भाजी टाकली शिजायला. भाजी शिजते तोपर्यंत पीठ मळून घेते. मी आता शाळेत आणि इथं पीठ मळून घेतले. चला आता चपात्या करून घेऊया. तवा ठेवला तापायला, चांगला तापतोय. आणि आता चपात्या करते. चपात्या करून झाल्या. आज काही थोड्या चपात्या करायच्या होत्या म्हणून पटकन झाल्या करून. इथं किचन वाटा आवरून घेतला आता सगळा. आणि भांडी पण घासून झाली ती माझी. फरशी पुसून घेतली. आता फक्त राहिली ती कपडे. तर बाहेर जायचं, जनावरांना पाणी वगैरे दावायचं आणि कपडे धुवून घ्यायची. तर आता कपडे धुवून झाली. गुरांना पाणी दावून घेते आता आणि गुरं सावलीला बांधते. पहिल्यांदा गाईला पाणी दावते, मग परत म्हशीला. गुरं पाणी दावून इकडं चिंचेच्या आणि आंब्याच्या झाडाखाली बांधते. चला आता पाणी भरून घेऊया. वरचं बॅलर भरून झाले ते. इथल्या बॅलरमध्ये पाणी लावते. तर आमचं सगळं आवरून झालं आणि आता आम्ही निघालोय बापूकड शाळेत. त्याच्या पालक मिटिंग आहे शाळेमध्ये. तर चला जाऊया आता. तर आता निघालोय आम्ही काय झालंय. तर आता आला आम्ही शाळेमध्ये. अजून शाळा काय सुटली नाही, शाळा सुटायची अजून. चला आता जाऊया आता आतमध्ये. मीटिंग सुरू व्हायला फक्त 1 मिनिट टाईम आहे. सगळे पालक आलेत, मुलं सगळी शिस्तीमध्ये चाललेत आतमध्ये. आणि पालक पण जमा व्हायला लागलेत आता, कारण का आज पालक मीटिंग असल्यामुळं सगळेजण टायमाला 12:30ला सुरू होणार होती. तर सगळे पालक यायला लागलेत आता. चला जाऊया आता आपण सुद्धा आतमध्ये. इथं वर आलोय आता मी, जिथं मुलं राहतात त्या रूमकडे आलोय. चला बघूया हाय का आधी बापू. हाय मी आली बापूकडे. हाय कर बापू. हाय. हात कर. तर बापू आमच्या इथंच असतो एकटा. त्याचा मित्र पण आहे का नाही. हां चला आज घरी घेऊन जायचंय बापूला. आज घरी सोडले एका दिवसासाठी. संध्याकाळी 5 वाजता सोडायचंय. चला आता त्याचे पेपर वगैरे बघायचे. टेस्ट झालेली झाली का. आज बघायचं आहे. चला मग जाऊया आता बघायला.
करमते का तुला इथं चांगलं नाही करम घरच्यापेक्षा इथं लय करमतंय बर घरच्या इथं बापू आम्हाला बघून खूप आनंदी झाला आणि त्याला खूप आनंद झाला आणि करमतंय इथं संध्याकाळी बापू माझ्या संग भांडण खेळायला नाही काय नाही हाय का नाही? आता पण तिला शाळेत पाठवलंय आणि घरी आलं माऊ तर म्हणजे मला बाप्याला बोलायचं देऊ का ना घरी आलो घरी यायला जरा उशीर झाला कारण का पालक मिटिंगला जरा उशीर झाला कारण का 8वी ते 10वीपर्यंत आधी घेतली मिटिंग आणि परत 3री ते 7वीपर्यंत परत डबल घेतली मिटिंग आणि 2:30 वाजता शाळा सुटली आम्हाला घरी यायला जरा उशीर झाला घरी आले की गुरांचं वगैरे बघितलं आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू झाली माझी कारण का आज मामाचा शनिवार आहे उपवास सोडायचा असतो तर त्यासाठी आता मी रानातलं तर इथं रानातला ताजा कारला आणले आणि कारल्याची भाजी केली चालू आहे माझी करायला कारल्याची भाजी पीठ मळून ठेवलंय आता भाजी शिजायला टाकते आणि तिकडं चपात्या करून घेते